लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसे कळवळ्याचे जाती करीला भाविण प्रीती, पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ईस आहे, तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे, ऐसी कळवळ्याचे जाती करीला भाविण प्रीती. विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण दुसरे चरण प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्वंदनीय जगन्मान्य विश्ववंद्य महाराष्ट्रभूषण वारकरी संप्रदायाच्या कळसस्थानी शोभणारे जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा अभंग असून आज आई वडिलाच्या प्रित्यर्थ हा अभंग घेतलेला आहे. अल्पसा परिहार द्यायचा कैलासवासी शंकर सखाराम सांगळे व कैलासवासी लक्ष्मीबाई शंकर सांगळे या माता पित्याच्या निमित्ताने आपल्या गावामध्ये निराळे फतेपूर सांगळे वस्ती पारेगाव रोडवर या 8 मुलाने महाराष्ट्रामध्ये आणि भारत देशामध्ये गौरव होईल असं काम केलेले त्यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा. आम्ही समाजामध्ये देवाची मंदिरं पाहिली, देशभक्तांची पुतळे पाहिली, पण आई वडिलाची मंदिर बांधणारी मुलं पाहणं हे एक वेगळं आहे. या माता पित्यांना 8 मुलं आहेत आणि 1 मुलगी. ब्राह्मण देवताचं दर्शन घेतलं किंवा वयस्कर माणसाचं दर्शन घेतलं तर आपल्याला पहिला आशीर्वाद मिळतो, अष्टपुत्र सौभाग्यवती. मला असं वाटतं ही माय माऊली किती तपस्वी असेल, तिचं मातृत्व दातृत्व कर्तृत्व किती मोठं असेल की ज्या आईने 8 मुलाला जन्म दिला ते अष्टपुत्र आणि 8ही मुलं तेवढेच गुणवान. त्याच्यातली 5 मुलं सर्व्हिसला आहेत, 3 मुलं शेती करतात. एक सुनबाई गेल्या 5 वार्षिक म्हणजे 5 वेळेस मुंबईला नगरसेविका म्हणून निवडून आल्यात. हा गौरव आहे. हे कुटुंब अत्यंत चांगलं कुटुंब. ज्यांच्या निमित्ताने आपण कीर्तन करतोय ते बाबा, ते 3 जण भाऊ. या गावामध्ये जवळपास 100 ते 150 एकर जमीन या कुटुंबाला. एवढं मोठं एक मातब्बर कुटुंब, 150 एकर जमीन असणं सोपी गोष्ट आहे का? आता माणसं बिघ्यावर आलेत, एकर सोडा. जमिनी कमी झाल्यात आणि इथून पुढे जमिनीचे दिवस येणार आहेत. आणि हे कुटुंब अत्यंत चांगलं कुटुंब आहे. आमचे बाबा ते तर वस्तात होते पैलवान,
त्यांचे एक चिरंजीव मी पाहिलं, त्यांना पाहिल्याबरोबर ते सुद्धा तसेच पिळदार दिसले मला तब्येतीने. कुठं बसले काय की पाठीमागं बसले काय साहेब? वस्तात जरा पुढे येऊन बसत जा, इकडे या. आणि ते शाली गम जे आपण कार्यक्रम झाल्यावर घेऊ, पुढे या तुम्ही सगळी मंडळी असे जरा पुढे आले म्हणजे आम्हालाही बोलता येतं. आणि आहेर आलेल्या पाहुण्याच्या शाली हे कीर्तनाच्या नंतर घ्यायच्या. सर्वांनी कीर्तन ऐका. विठ्ठल विठ्ठल. शंकरराव सांगळे बाबा आणि लक्ष्मीबाई मातोश्री यांनी, सांगळे साहेब, तुमच्यासारख्या वस्ताद माणसाला जन्म दिला. ज्याची आई आणि वडील मजबूत आहेत त्याची पोरं मजबूत जन्माला येतात. जमीन चांगली असेल तरच पीक चांगलं येतं. भूमीचे मार्दव सांगे कोंभाची लवलव. भूमीमध्ये तेवढा मर्दपणा असेल तर त्या कोंबावरून कळतं जमीन किती कसदार आहे. नारायण गाया नारायण धन्य दासी माया प्रसवली धन्य दासी माया प्रसवली भगुरे गुरुजी यांनी खूप सुंदर प्रमाण दिलं. दोघं एकच आहेत म्हणून नाव आलंय. मला हे सर्व पुढे सांगायचंच होतं. नारायण गाय नारायण ध्याय धन्य त्याची माय प्रसवली. खरंच ती माय धन्य आहे, अशा पुत्रांना तिने जन्म दिला. म्हणून लक्ष्मीबाई आणि शंकरराव भाऊ यांना आता हे 8 मुलं. वाचायची सुद्धा पंचायत एवढं नाव आहेत. श्री चंद्रभान शंकर सांगळे मुलगा, हरी शंकर सांगळे मुलगा, सोमनाथ शंकर सांगळे मुलगा, विभाग प्रमुख नगरसेवक मुंबई, अमृतराव शंकर सांगळे मुलगा, अशोक शंकर सांगळे मुलगा, दिलीप शंकर सांगळे मुलगा, लहानू शंकर सांगळे मुलगा, साहेबराव भीमाजी सांगळे पुतणे, पांडुरंग भीमाजी सांगळे पुतणे, महंत बबन माधू सांगळे नातू, शशिकांत सूर्यकांत केकांत नातू, रोहिणी उदय आव्हाड नाथ. भरपूर नावं दिले जातात. हे मुलं सुनान इतके मोठे तर काय. अच्छा. आणि हा गोविंद शंकर सांगळे हे त्यांचे मोठे चिरंजीव आहेत. म्हणून असे सगळे मिळून 8 मुलं आहे की नाही, 1 मुलगी आणि नातू, नातवंड पण कुणी शिक्षक आहेत, सगळे उच्च सुशिक्षित आहेत. हे कुटुंब, मायबाप जरी शेतकरी होते पण सर्वांना यांनी शिकून मोठं केलं. आणि नातवंडासहित ही मंडळी सुशिक्षित आहे. आणि यांनी आज या 8ही मुलांनी एकत्रित येऊन एवढं मोठं आई वडिलाचं सुंदर मंदिर बांधलं. हे सर्वात मोठं प्रतीक आहे. मला असं वाटतं ज्यांना आपल्या मातीची आणि आपल्या मातेची जाणीव आहे तो माणूस जगात सर्वात मोठा. माता आणि माती फक्त वेलांटीचाच फरक आहे. ज्याला दोन्ही कळालं त्याला जग कळालं. म्हणून आज आपल्या या निराळे गावची माती आणि माता दोन्हीची जाणीव तुम्हाला आहे. त्याच्यामुळे तुम्ही आयुष्यात मोठे झालेले आहात. सदन कुटुंब आहे, सुशिक्षित आहे, मनाने मोठे आहात. म्हणून एवढं मोठं आपण मंदिर बांधलं. मंदिर हे आई वडिलाच्या आशीर्वादाचे साक्ष तुम्हाला कायम देत राहील. पिढ्यानी पिढ्या हे आपलं मंदिर कायम लोकांच्या स्मरणात राहील. हे तुम्ही चांगलं काम केलं. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. बीज जर शुद्ध असेल तर एवढं मोठं चांगलं काम करण्याची सद्बुद्धी सुचती. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीख वाटे देवा. आज नक्की देवाला सुद्धा हरीक वाटल्याशिवाय राहणार नाही. आणि हे मायबाप जिथे कुठे स्वर्गात असतील तिथून तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. कल्याणाची ते तया कोळा तया कोळा कल्याणाची ते तया कोळा कल्याणाची ते
गोळा धन इच्छिते तया गोळा हो तुका म्हणे पितो आशीर्वाद देती कल्याण इच्छिते कल्याण इच्छिते तया गोळा तुका म्हणे पितो आशीर्वाद देती गडाख महाराजांनी गोड प्रमाण दिलं, वरून पितर आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाहीत. म्हणून मला या कार्यक्रमासाठी ज्यांनी निमंत्रित केलं, आमचे बंधू श्री हरिभक्त परायण शांताराम महाराज घुगे यांचे हे नातलगच आहेत. शांताराम बाबांनी मला फोन केला की ताई तुम्हाला कीर्तन घ्यावे लागेल. तसेच आमचे बालासाहेब बख्तरपूरकर सानप तेही त्यांचेच नातलग आहेत. या दोघांचेही मला फोन होते की ताई कार्यक्रम घ्यावे लागेल. म्हटलं आज पाडव्याचा दिवस आहे, आम्ही ज्या श्री क्षेत्र मीराबाई आईसाहेब संस्थान महासांगवीत तिथं आमचं कीर्तन असतं, पण ते म्हटले काही करा, आमची इच्छा आहे की तुम्हीच आलं पाहिजे. म्हटलं ठीक आहे. आता एवढं प्रेम आणि निष्ठा म्हटल्यानंतर यावंच लागतं. तेव्हा या भागामध्ये मी गेल्या 20-25 वर्षापासून सिन्नर निमोन ह्या जिल्ह्यात असं वाटतं की 8-10 दिवस 15 दिवसाला कीर्तन असतात. इकडेच एखादं संस्थान उभा करावं की काय असं वाटायलंय, इतके कीर्तन या भागात असतात. मला अभिमान आहे की तुमचं आमच्यावर प्रेम आहे म्हणून आम्हाला तुम्ही बोलवतात, बाकी काय आहे हो. म्हणून असो, आज आपलं भाग्य आहे सर्वांचं. कीर्तन कार्यक्रम तर मोठा आहेच आहे, पण आज महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायात ज्यांचं फार मोठं नाव आहे, खरं म्हणजे जर विचार केला तर आवाज की दुनिया ज्याला म्हणतात, आणि आमच्या वारकरी संप्रदायातले जेवढे युवा तरुण सर्व कीर्तनकार असतील, त्यांच्या गळ्यातले जे ताईत आहेत ते आमचे बंधू श्री हरिभक्त परायण भोगुरे महाराज गुरुजी. जोरात टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. टाळ्या जरा जोरात वाजवत नाहीत तुम्ही, आज पाडवा आहे. टाळाटाळ करू नका टाळ्या वाजवायला. जेवून आलात ना आणि परतही जेवायचंय, जरा जोरात टाळ्या देत जा. असं लई तोंड सोडून बसू नका, पाडव्याचा दिवसही फ्रेश व्हा. पण माणसाला हसायला सुद्धा हे लागतं का असं जोरात असं. हे बघा ना, आम्ही 200, 250, 300 किलोमीटरवर प्रवास केला, इथं 2 तास संध्याकाळी बोलायचं. हे सगळे बी तरी आमच्या आवाजात तुम्हाला कमतरता वाटते का? नाही ना. मग बोलणारा किती पेटला तरी ऐकणाऱ्यांनी थंड राहायचं नाही. जरा जोरात वाजवा टाळी. झालं. तसेच हरिभक्त परायण महाराष्ट्रामध्ये दुसरं नाव आहे. आमचे बंधू श्री हरिभक्त परायण नारायण महाराज खिल्लारे गुरुजी. आज सगळी खिल्लारी जोडीच आहे, पाहायचं कामच नाही. आज आम्हाला श्याम महाराजांनी सांगितलं, शामराव महाराजांनी, की गुरुजी ते येणार आहेत. म्हटलं आमचं भाग्य आहे की आज ही मंडळी येते. यांचे आवाज म्हणजे ज्ञानोबरायाच्या समाधीवर जाऊन पोहोचणारे आवाज आहेत. गुणवान तर असतात, पण त्याच्यातले हे जास्त गुणवान आहेत. हे फार महत्वाचं आहे संप्रदायामध्ये. भाग्य आहे, योग आहे. आयुष्य जातं, पण चांगलं स्वर काढणं सोपं नसतं. त्याला 7-7, 8-8 तास घासलेले असतात तेव्हा हा आवाज निघतो. एवढी सोपी गोष्ट नाही. तसेच माझ्यासोबत असणारे श्री हरिभक्त परायण विठ्ठल महाराज सांगळे उत्कृष्ट गायक आहेत. श्री क्षेत्र नारायणगड ते भगवानगड त्यांच्या वडिलांपासून पहिल्या चालीचे मानकरी, गडाची परंपरा सांभाळणारे. आज डॉक्टर नामदेव महाराज शास्त्रीजी यांच्या फडावर सुद्धा ते नेहमी चाल गातात. गुरुवारी भीमसिंह महाराजापासून त्यांचा एक उत्कृष्ट असा आवाज आहे. गडाची परंपरा सांभाळतात आणि आमच्याही संस्थांची परंपरा सांभाळतात, तेही या ठिकाणी आहेत. तसेच हरिभक्त परायण आमचे गडाख महाराज. गडाख महाराजांचा आवाज सुद्धा गडगडाटच आहे, जोरात आहे. जोरात टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी सुद्धा. म्हणजे गडाख महाराज या भागात आम्ही ज्या ज्या वेळेस कीर्तनाला येतो त्या त्यावेळेस नेहमी गडाख महाराज हजर असतात. विनम्र स्वभाव आणि प्रत्येकाच्या
कार्यक्रमामध्ये नेहमी गडाख महाराज हजर असतात. त्यांचा आवाज सुद्धा फार गोड आहे आणि छान आहे. तसेच हरिभक्त परायण तानाजी महाराज सांगळे त्यांचं सुद्धा उत्कृष्ट असं गायन आहे. त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद. हरिभक्त परायण मुकुंद महाराज लाड उत्कृष्ट असे मृदंग वादक. वादकासाठी टाळ्या वाजवा. मृदंग वाजवणारा सुद्धा वजनात लागतो. फार अगरबत्ती पैलवानाचं काम नाही, पाव खाऊन आत पाव असा वजनदार माणूस आहे. त्यांच्याकडे पाहिलं की समाधान वाटतं. काही काही श्रीमंत लोक आहेत जगामध्ये गुरुजी, पण चेहरे पाहिले तरी उदास वाटतं. म्हणजे काय म्हणावं लागतं, हे इतके कोट्याधीश आहेत. त्यांच्याकडे पैशाची संपत्ती पण शरीराची मुळीच नाही. तसे आमचे फार छान वाजवणे आणि वाजवायला सुद्धा मनगटात ताकद लागते. आपण तोंडातून बोलतो आणि ते हातातून बोल काढतात मृदंगाचे. मृदंगाला बोलवायला लावतात ते बोल. एवढं सुंदर त्यांचं सुद्धा वाजवणं असतं. तसेच हरिभक्त परायण किसन महाराज काकड, तसेच मदन महाराज ते आहेत, पालवे महाराज, उदय महाराज आव्हाड, राहुल महाराज, बरोबर आहे हा, हे सगळे. तर अक्षर जरा थोडं हा कुणाची. आणि हरिभक्त परायण घुमरे महाराज यांची ही सगळी संस्था आहे. डुमरे महाराजांची ही संस्था आहे. तसेच आमचे आदरणीय श्री हरिभक्त परायण मंडलिक बाबा यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा. मंडलिक बाबा म्हणजे वयोवृद्ध, तपवृद्ध, ज्ञानवृद्ध या भागामध्ये निष्काम सेवा ज्यांनी केली. मी तर 25-26 वर्षापासून त्यांच्या नियोजनाखाली जे सप्ते असतात, बराच वेळा ते मला कीर्तनाला बोलवतात. आता मंडलिक बाबाचं एवढं वय झालंय, पण तरीही ते परमार्थ नेहमी करत राहतात. बाबांची सुद्धा उपस्थिती आहे. विनेकरी बाबा तुम्ही सुद्धा खूप छान आहेत. तुमच्याकडे पाहून आम्हाला नामदेव महाराजांची आठवण येते. एवढं सुंदर तुमचं सुद्धा आहे. उत्कृष्ट असे पेटी मास्तर तेही छान आहेत. आणि मशीन माईकवाले तुमचं तर बोलायचं कामच नाही. जोरात आवाज आहे त्यांच्यासाठी सुद्धा जोरात टाळ्या वाजवा. अंबिका फार छान माईक सिस्टीम आहे. ट्रबल गेन थोडासा द्या, विको थोडा कमी करा ना. असा आवाज, आमचा आवाज दाबू नका. आवाजाला मोकळं करा. अगोदरच बीड जिल्ह्याचा आवाज मोठ्या प्रमाणात दाबण्याचा प्रयत्न चालू आहे. दाबू नका, त्याला मोकळं करा. विठ्ठल विठ्ठल. माझ्या जमलेल्या माता माऊल्या, आप्तेष्ट नातेवाईक, निमोणची मंडळी, गुगे कंपनी, आव्हाड सर, नांदूर शिंगोटे, बरोबर आहे का? गुगे सगळे 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 सगळेच तुम्ही सिन्नर वगैरे या भागातले सर्व सोयरे चेहरे सर्व माझ्या ओळखीचेच आहेत. पण सगळ्याचे नावं घेण्यापेक्षा तुम्ही सगळेच माझ्या हृदयातली माणसं आहात. आणि आज या गुढी पाडव्याच्या निमित्ताने भारतीय संस्कृती मधला सर्वात वर्षातला पहिला सण म्हणजे गुढी पाडवा. आणि या गुढी पाडव्याच्या निमित्ताने आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. हे वर्ष तुम्हाला सुखाचं, समाधानाचं, समृद्धीचं आणि चांगल्या विचाराचं जावो, हीच भगवान बाबा संत मीराबाई आई साहेबांच्या चरणी प्रार्थना. विठ्ठल विठ्ठल. आज असं आहे सांगडे भाऊ, गुढी पाडवाही आहे आणि आई वडिलांचं पण आहे. पण ज्याच्या प्रित्यर्थ कार्यक्रम आहे त्याला न्याय देणं महत्वाचं असतं. म्हणून पहिलं तिथंही न्याय दिलाय. आणि गुढी पाडवाही आहे. गुढी पाडवा म्हणजे सर्वात मोठा सण. आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये नवीन वर्षाची सुरुवात खऱ्या अर्थाने आजच्या दिवशी आहे. टाळी वाजवावी गुढी उभारावी, टाळी वाजवावी गुढी उभारावी, टाळी वाजवावी गुढी उभारावी, टाळी वाजवावी गुढी उभारावी. वाजती करावी बरणी, हो वाटते करावी बरणी, टाळी वाजवावी
तुम्ही छान गायलं. टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाट ही चालावी पंढरीची. टाळी वाजवायची. टाळी कधी देतो माणूस? ज्यावेळेस चांगलं जीवनामध्ये घडतं ना, त्यावेळेस माणूस म्हणतो दे टाळी. आनंदाचं प्रतीक असेल तर दे टाळी. पण भगुरे गुरुजी, तुम्हाला म्हणायचं हे, या महाराष्ट्राच्या मातीतली, चंद्रभागेच्या वाळवंटातील 18 पगड जाती जमातीच्या संतांना एकत्रित घेऊन वाजवलेली महाराष्ट्रातली पहिली टाळी. एकच टाळी झाली वा वा. हरी एकच टाळी झाली, एकच टाळी झाली, चंद्रभागे वाळवंटे माझा दान राजा गोपाळासी लायावाटे, माझा दान राजा गोपाळासी माझ्या वाटी. एकच टाळी झाली, एकच टाळी झाली, एकच टाळी झाली, चंद्रभागे वाळवंटी माझा दान राजा गोपाळासी लायावाटे, माझा दान राजा गोपाळासी लायावाटे. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंगा. नामदेव कीर्तन करी नाचे पांडुरंगा. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंगा. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंगा. जनी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग. जनी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग. जनी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग. एकच टाळी झाली, टाळी वाजवा. एकच टाळी झाली, चंद्रभागे वाळवंटी माझा दान गोपाळासी लायावाटे, माझा दान राजा गोपाळासी लायावाटे, माझा दान राजा गोपाळासी लायावाटे. ज्ञानोबा माऊली तुकाराम, माऊली टाळी वाजवा. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली जोरात टाळ्या दे एकदा. वा वा गुरुजी, काय एक नंबर. गुड बेटर बेस्ट याला म्हणतात टाळी. महाराष्ट्रातली पहिली टाळी आहे ती. एकच टाळी झाली, चंद्रभागे वाळवंटी माझा ज्ञानराज गोपाळासी लाह्या वाटी. आणि त्यावेळेस जनाबाईने म्हणावं, जनी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग. जनाबाईने सांगावं, अभंग म्हणा माऊलीला. कुठे घेऊन बसले स्त्री आणि पुरुष? 700-750 वर्षापूर्वी ज्या ज्ञानोबारायांनी जगाला ज्ञान सांगितलं, त्या ज्ञानोबारायाला चाल म्हणा म्हणणाऱ्या अधिकारी होत्या जनाबाई. जनाबाई या शब्दाची व्याख्या अशी आहे, जिला अध्यात्माची जाणीव होती तिचं नाव होतं जनाबाई. जाणीव लागते.
मग जाणीवा कळाल्या ना मग उणीवा जाणवत नाहीत. बरोबर आहे. पण ज्याला जाणीवच नसते त्याला कायम उणीवा दिसत असतात. विठ्ठल विठ्ठल फारच गोड गायलं. 18 पगड जाती जमातीच्या साधू संतांना एकत्रित केलं माऊलींनी. आमचे शूटिंगवाले सारथी गोपाळ महाराज आणि तसेच हरिभक्त परायण भालेराव महाराज दोघही आज शूटिंग लावून आहेत. हे देशभर युट्यूबला आपल्याला दिसणार आहे बरं का. तुम्ही सगळे दिसणार आहे चेहरे बरं का बाबा. लेट पण थेट बरे आलात दोघही. तेव्हा हे सगळे दिसणार आहेत आपल्या सगळ्यांचे चेहरे. त्याच्यामुळे फ्रेश असा पाठीचा काना सरळ ठेवा आणि व्यवस्थित आपल्याला थोड्या वेळ कीर्तन ऐकायचंय. वर ऊन पडलेलं आहे पण उन्हाची काही हे करू नका. इथं उन्हात आणि पावसात सभा होतात तर हे कीर्तन आहे. काय घाबरायचंय. घाम तर माझ्या अंगातून निघतो. ऊस तोडणाऱ्या लोकांचा एवढा घाम निघतो. कीर्तनात घाम निघाला तर देवाच्या दरबारात पुण्य तरी मिळेल आपल्याला. संसारासाठी घाम तर खूप गाळतात पण कधीतरी देवासाठी सुद्धा घाम निघाला पाहिजे. म्हणून असं तेव्हा गुरुजी काही लोकांना मंदिरात प्रवेश होता आणि काहींना प्रवेशच नव्हता. चोखोबाराय देवात जाण्याची परवानगीच नाहीत मंदिरात. चोखोबा म्हणले ज्ञानोबाराय काय आम्हाला ईश्वराने अशा जातीत जन्माला घातलं मंदिरात जाण्याची परवानगी नाही. तेव्हा ज्ञानोबाराय म्हणतात चोखोबा स्वधर्म नसंडी स्वजातीचा. आपण ज्या जातीत जन्माला आलेलो असतो त्याचा स्वाभिमान सोडून आहे. पण ज्ञानोबाराय तुकोबाराय आणि भगवान बाबाच्या संत मीराबाई आईसाहेबांना साक्षी ठेवून मी या नारदाच्या गादीवरून आज या पाडव्याच्या दिवशी या शुभ मुहूर्तावर एक वाक्य बोलून जाईल आणि ते सुद्धा फार जबाबदारीने. कोणत्या जातीत जन्माला यायचं हे माणसाच्या हातात नसतं पण माणसाचं काम जातवान असणं ही जगात सर्वात मोठी जात आहे. आणि जी कामानी जातवान आहेत त्यांचं जगाच्या इतिहासामध्ये नाव अजरामर होत असतं. म्हणून चोखोबाराय ज्ञानेश्वर महाराज म्हटले मग तुमचं मंदिर तुम्हाला लकलाभ. मग माऊलींनी काय केलं. सर्वात मोठी क्रांती केली आणि या पृथ्वी तलावरचं महाराष्ट्राच्या मातीतलं पहिलं बंड ज्ञानोबारायांनी पुकारलंय. आज जे आपण म्हणतोय ना जाती जातीमध्ये भांडणं जाती प्रांत धर्म आज वाद चालू आहे. 700 वर्षापूर्वी हेच होतं पण ज्ञानेश्वर महाराजांनी हा बंड मोडून काढला. अरे मंदिरात जाण्यासाठी काही लोकांना परवानगी काही लोकांना नाही. काहीला आरक्षण आहे काहीला नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हटले चंद्रभागेचं वाळवंट तर कोणाची मक्तेदारी नाही. चंद्रभागेच्या वाळवंटात 18 पगड जाती जमातीचे संत एकत्रित केले आणि वारकरी संप्रदायाची मुहूर्त मेढ चंद्रभागेच्या वाळवंटात रोवली. प्रस्थापित लोकांचा शह मोडून काढला ज्ञानोबारायांनी. प्रस्थापित लोकांचा आणि सगळ्या लोकांना वारकरी संप्रदायाच्या भगव्या पताकाखाली एकत्रित करण्याचं क्रांतिकारी कार्य ज्ञानेश्वर महाराजांनी केलंय. फार म्हणून मांदी वैष्णवांची मेळविली मांदी वैष्णवांची मेळविली मांदी वैष्णवांची घातली मुक्तीची गावाची मेळविली मांदी वैष्णवांची मेळविली मांदी वैष्णवांची मेळविली मांदी
करण्याचं काम केलं सर्व लोकांना. म्हणून या महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस आणीबाणी येते त्यावेळेस साधू संतांनी सर्वांना एकत्रित करण्याचं काम केलेलं आहे. आणीबाणीच्या काळात ज्ञानोबराय घ्या, तुकोबराय घ्या, फार मोठी क्रांती या लोकांची. म्हणून या समाजामध्ये संत श्रेष्ठ आहेत. दरवर्षी या महाराष्ट्रात एखादं गाणं येतं, 5 करोड 10 करोड कमवतो, दुसऱ्या वर्षी ऐकायला भेटत नाही. पण सुंदर ते ध्यान या अभंगाचं वय 450 वर्ष झालं तरी आम्ही रोज म्हणतो. याला म्हणतात तुकोबराय. हे आहे हो. म्हणून मी याच्यावर विषय मांडला होता की टाळी ही खरी टाळी आहे. म्हणून इथं बसलेली सगळी लोक सगळेजण एकत्रित या. आणि आज पाडव्याच्या मुहूर्तावर 18 पगड जाती जमातीने एकत्रित येण्याची एकच टाळी द्या. एक राष्ट्र, एक धर्म, एक पंथ हे विसरू नका आणि एकत्रित या, द्या टाळी. ही खरी टाळी. काय बाकी विसरा सगळं. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम आमंगळ. आमंगळ आहे भ्रम, त्याला फाटा द्या, एकत्रित या. बस बाकी काही करू नका हो. स्वामी विवेकानंदांना त्या काळात विचारलं होतं, स्वामीजी बौद्ध धर्म वाढत चाललाय, ख्रिश्चन धर्म वाढत चाललाय, हिंदूचं काय? स्वामीजी म्हटले बाकी धर्म वाढत चालले ते बघू नका, हिंदू धर्म संघटित राहा हे सर्वात महत्वाचं आहे. आज आम्ही बराच वेळा मुस्लिम समाजाला नावं ठेवतो. गुरुजी, आमच्या मुली लव जिहादला बळी पडत आहेत. माझं तर प्रामाणिक मत आहे, मुस्लिम समाजाला नावं ठेवण्यापेक्षा हिंदू कणखर बना आणि आपल्या मुलींना चांगले संस्कार द्या. चुका त्यांच्या नाही, चुका आमच्यात. बसलेल्या माय माऊल्यांनो, आपल्या पोरीला संस्कार चांगले द्या, तर ते खरं मातृत्व. करता काय आपण नेमक्या? आपल्या मुली जर घराच्या बाहेर जाऊन विकृत कामं करत असतील तर आई करते काय? आणि तुम्ही तुमच्या जन्मदात्या एका मुलीवर संस्कार घडू शकत नाही, करता काय जीवनामध्ये काम? पहिलं हे करा, सिर सलामत तो पगडी 50. तुम्ही मजबूत असाल तर जग काही करत नाही हो तुम्हाला. तुमची मजबूती महत्वाची आहे. म्हणून आज गुढी पाडव्याचा दिवस आहे, वसंत ऋतूचं आगमन आहे. नवीन झाडांना पालवी फुटते. फळांचा राजा आंबा, हापूस आंबा असेल, देवगड असेल, गावरान आंबा असेल. आता सर्व वसंत ऋतूचं आगमन झालंय, आंबा बहरलाय, ठीक आहे. वृक्षांना पालवी फुटती. प्रभू श्री रामाचं आगमन याच दिवसामध्ये आहे. राजा रामचंद्र प्रभूचा अवतार याच दिवसामध्ये आहे. म्हणजे एवढं याला महत्व आहे. आणि पाडव्याच्या दिवसाचं दुसरं महत्व म्हणजे रामचंद्र प्रभूने 14 वर्षाचा वनवास काढला. 14 वर्षाचा वनवास. आणि 14 वर्षाचा वनवास संपल्याच्या नंतर रावणाला मारलं आणि रामचंद्र प्रभू अयोध्येमध्ये आले. आणि त्यावेळेस रामाचं जेव्हा अयोध्येमध्ये आगमन झालं त्यावेळेस सुद्धा गुढ्या उभारल्या होत्या. मेरे झोपड़ी की बाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. मेरे झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. झोपड़ी के बागान खुल जाएंगे, राम आएंगे. झोपड़ी के बागान गाएंगे, राम आएंगे. राम आएंगे, आएंगे, राम आएंगे.
शेळके दादा, आमच्या ज्ञानेश्वरी ताई यांनी फार सुंदर गायलं. मेरे झोपडी के भाग आज फुल जाएंगे, राम आएंगे. आले राम. आणि म्हणून गुड्या उभारल्या, म्हणून आनंद झाला. बसा दादा, या पुढं शेळके दादा. म्हणून गुढी पाडवा बर का, हे पाडव्याचं महत्व आहे. आजच्या दिवशी सकाळी सगळ्यांनीच गुढी उभारली. गुळ आणि लिंबाचं तौर त्याचा प्रसाद आहे का, तर या दिवसात पौष्टिक आहे तो. आणि वैज्ञानिक दृष्ट्या ज्यांना पित्त होतं त्यांनी जर लिंबाचा पाला खाल्ला, काड्या खाल्ल्या तर पित्त जळतं. म्हणून हे दोन्ही पण लॉजिक आहे, आध्यात्मिक आणि विज्ञान दोन्ही त्याच्यामध्ये आहे. आज गुढी उभारल्या जाते, एक प्रतीक आहे, हिंदू धर्माच्या सणाची सोय आहे. म्हणून असो, मला वाटतं गुढी पाडव्याचं हे महत्व इथपर्यंत ठीक आहे. आजचा दिवस सर्व सांगितला. आपण जगद्गुरु तुकोबारायांनी जो अभंग घेतला आजच्या दिवशी, खरं म्हणजे हा हे साधू संतांचंही याच्यात महत्व सांगितलंय खऱ्या अर्थाने. आणि लेकराचं हित, खरं म्हणजे लेकरावर कसं आई प्रेम करते किंवा संत लोकांवर कसं प्रेम करतात, असा हा खऱ्या अर्थाने अभंग आहे. जन्मदाती आई फक्त मुलाचंच हित करते, पण आमची संत रूपी आई हे जगाचं हित करते. म्हणून त्यांना आई म्हटले. या जगाच्या पाठीवर लेकराचं हित कशामध्ये हे शोधणारी आई आहे. आपल्याला मी सांगून जाईल, उच्च प्रतीचं शिक्षण घ्यायचं असेल तर आम्ही पुण्याला क्लासेस करतो, MPSC UPSC परीक्षा देतो, दिल्लीला देतो. पण या जगाच्या पाठीवर संस्काराचं विद्यापीठ एकच आहे जिथे फीस नाही पण संस्कार आहेत, ते म्हणजे आई वडील. आणि लेकराचं हित कशात आहे हे फक्त आई वडिलालाच कळतं, आणि त्याची जाणीव फक्त आई वडिलालाच आहे. आणि न स्वार्थ ठेवा, न लाभ ठेवता फक्त जगाच्या पाठीवर प्रेम करणारी आईच आहे, दुसरं कुणी नाही. सांगळे महाराजांनी सुद्धा गोड गायलं. लेकुराचे हित वाही माऊलीचे चित्त, आईशी कळवळ्याची जाती. लेकराचं हित कशात होतं हे फक्त आईलाच कळतं. वाहे माऊलीचे चित्त, आईचं चित्त. बरं, आईचं एवढं महत्व काय. धन्य धन्य जयचे कुशी ज्ञानदेव जन्मले. कुशीला धन्यता आहे हो. कुशी पवित्र असेल तर त्या मुसीतून चांगली माणसं जन्माला येतात. मुळात आईची कुशीच पवित्र लागते. ऊसाचं पीक आहे, सोयाबीनचं पीक आहे, आणि आपल्या सिन्नर भागात कांद्याचं पीक जास्त आहे. आता पीक चांगलं येतंय, पण खरा जो खानदानी शेतकरी ना तो पिकाचं कौतुक करत नाही. वा, 1 एकर मध्ये एवढा कांदा उगीच नाही निघाला, जमीन कसदार आहे. कळालं का. जमिनीत फरक आहेत.
माळरांची जमीन, बागायत जमीन, लाल मातीतली जमीन, कोरडभाऊ जमीन, काही फक्त कुसळच पिकतात असल्याही जमिनीत. तेच कुसळ नाही, असले सुद्धा कुसळ आहेत माणसाला टोचतेत. कसा देत काय. जमीन फार महत्वाची. म्हणून ए शरीराची माती मेळविन ते क्षिती, जेत श्री गुरु चरण उभे ठाती श्री गुरूंचे. ज्ञानेश्वरी मध्ये ओवी माऊलीची. माऊली म्हणतात ज्या मातीमध्ये माझे गुरु उभा राहतील ना, त्यांच्या पायाखालची माती मी होईल. इतकं मातीचं महत्व आहे. अजून मातीचं महत्व सांगू का. एकलव्य यांनी गुरु द्रोणाचार्याचा मातीचा पुतळा बनवला आणि त्याच्यातून एकलव्य ज्ञान शिकले. पण आता असे काही शिष्य आहेत, त्यांना म्हटलं ना, का हो तुम्ही कोणाकडे शिकले. गुरुनाम गुरु जोग महाराजांच्या संस्थेमध्ये. कोणाकडे शिकला. आता आम्ही शिकलो गुरुवैरे विठ्ठल महाराज शास्त्रीजी ज्ञानेश मिशन संस्था 90-91 ला. मी तर वयाच्या 13व्या वर्षी शिकायला गेलतो. 40 मुलामध्ये गुरुजी आम्ही एकटे होतो. त्यावेळेस काही सोयी नव्हती. आणि आज विद्यार्थ्यांना एवढं अनुकूल आहे. मला 5 वर्ष आम्ही राहिलो, कधीच गरम पाण्याची आमची भेट नाही. थंड पाणी इंद्रायणीचं त्या सिद्ध बेटावरचं, आणि पहाटे 4-5 ला जाऊन स्नान बरं, आणि 5-6 वाजता माऊलीचं दर्शन. गुरुजी आजच्या पिढीला हा त्याग माहित नाही, पण तुम्ही आम्ही किंवा आमच्या पिढीने लय मोठा त्याग केलेला आहे. फार फार ती साधना कष्ट. त्या काळामध्ये सुखसुविधा काहीच नव्हत्या. म्हणून तुम्हाला सांगतो, म्हणतो त्यांच्याकडे शिकलो. कुणी जोग महाराजांच्या संस्थेत शिकलं, कुणी भगवान बाबाच्या विद्यापीठात शिकलं. पण काही लोक म्हणतात नाही, तसा त्यांच्याकडे 2-3 वर्ष होतो, पण तसा मनानेच. म्हणजे जन्माला आल्यानंतर ज्ञानोबरायाच्या नंतर हेच रत्न जन्माला आलंय. इतकं ज्ञानी काय सांगावं. मज हुनी असे काही काही माणसं आहेत. काही माणसं असे आहेत की मातीच्या पुतळ्यातून गुरुच्या ज्ञान शिकले, आणि काही शिष्य समाजामध्ये असे आहेत की गुरुची माती करायला बसलेत. अशी पण लोक समाजात जन्माला आलीत. म्हणून चांगलं माती. म्हणून मी मातीबद्दल सांगितलं. माती आणि माता. आमची मातृभूमी मजबूत आहे. अहो, भारत देशासारखी मातृभूमी जगाच्या पाठीवर नाही. आमच्या भारत देशाची मातृभूमी एवढी श्रेष्ठ आहे. विकृती आकृतीला महत्व पाश्चिमात्य देशामध्ये, आणि संस्कृतीला महत्व भारतामध्ये आहे. गुरुजीने काय गोड गायलं. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथ हरीचे दास जन्म घेती. कुलम पवित्रम जननी कृतार्था, जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसे. जननी जन्मभूमी, कुळ पवित्र लागतं सर्व. देश पवित्र आहे. पवित्र ते कुळ पावन तो देश. भारत देशासारखा पावन देश नाही. हिमालयातून आमच्या देशात गंगा वाहती. फेडीत पाप ताप पोखित तिरीचे पादप, समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. हिमालयातून निघालेली गंगा वाहत वाहती गोदावरी समुद्राला जाऊन भेटते. पण भेटत असताना नदीच्या दोन्ही तीरावरच्या झाडांना पुसती देत देत ती गंगा माता जाऊन समुद्राला भेटते. तो आमचा भारत देश. ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, जहाँ डाल डाल पर सोने चिड़िया करती है बसेरा. ओ भारत देश है मेरा, ओ
टाळ्या द्या गडाख महाराज. जहा डाल डाल पे काय सोने की चिडिया, सोन्याची चिडिया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा. पण गजनीने लुटलं आम्हाला आणि भारताला बऱ्याच जणांनी लुटलं बरं का विनायक महाराज. आणि जे जास्त सरळ आहेत त्यांना लोक लुटीत येतच. इतके सरळ राहू नका की लोकांनी तुम्हाला पार लुटून खावं. जरा शहाणे बना. कळतंय का नाही. अगोदर कुणी लुटलं इंग्रजांनी. 150 वर्ष आमच्या देशावर राज्य केलं. पोर्तुगीज आले, डच आले, आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही आमच्या माथ्यावर थैथै नाचत होती. इतक्या जणांनी लुटलं. भारत आता बरा झालाय पण अजूनही कळायला तयार नाही. काही दिवसांनी पुन्हा शांताबाईची शकीना व्हायला वेळ लागायचा नाही. शुद्धीवर या. कळतंय का नाही. आम्ही आमच्यातच वाद करत बसलो तर वाट लागल. आम्हाला कळे ना. हा मराठा, हा वंजारा, तो साळी, माळी, कोळी, धनगर, काही उपयोग नाही. धर्मवीर संभाजीराजे, औरंगजेबाची हिंमत नव्हती संभाजीराजांना पकडण्याची, पण कुणी पकडून दिलं? आम्ही सख्या मेवण्यानी. मेवण्यापासून सावध राहत जा, बायकोच्या भावापासून. पण तुम्हाला फार गोडी गडी माणसायला. सख्खा भावाला विचारायचे नाहीत, पण मेवना आला की निघालेच काळी पिशवी घेऊन. कळाली ना काळी पिशवी. हा मग काय विषय. होय निमुंच्या ताई, सांगली सरपंच. हा बसा भाऊ बसा. असं आहे मेवना. महाभारताचं वाटोळ मेवण्यानेच केलं, शकुनीनी. सांभाळून राहा. तसं धर्मवीर संभाजीराजे, आम्ही आमच्यात फुटलो म्हणून वाटोळ झालं. वाघासारखा माणूस पकडला गेले, साखळदंडाने पकडलं तरी मान ताईट होती, नजर झुकत नव्हती, पाठीचा काना सरळ होता. औरंगजेब म्हणतो, क्या काफिर है, नजरे झुकाते नहीं संभा, आपको डर नहीं लगता? संभाजी राजे म्हटले, अरे शिळीचं बकरूही का भीती वाटायला, वाघाचा छावा आहे. अरे वेड्या, तू मार्शल कोणाला? या शरीराला. पण धर्म चंद्र सूर्य असेपर्यंत प्रत्येक माणसात जिवंत राहणार आहे. जय हो. तीक्ष्ण उत्तरे, तीक्ष्ण उत्तरे, तीक्ष्ण उत्तरे, तीक्ष्ण उत्तरे. हाती घेऊन हाती घेऊन हाती घेऊन फिरे, हेची आम्हा करा काम काम, तिज वाढवा जोरा टाळ्या द्या. बिलारी गुरुजींनी खूप छान. तीक्ष्ण उत्तरे, हाती घेऊन बाण फिरे. घाबरणार नाही तो आणि घाबरायचंही नसतं. तीक्ष्ण उत्तरे. साधू संत सुद्धा तसेच होते. नाहीतरी तुमच्याकडे साम दाम दंड पाहिजे, ते नेभळट नका वागू. हा माझं तर प्रामाणिक मत आहे ते. काही लोक फाशा घेतात बरं का, काही लोक फाशी घेतात. गुरुजी तरुण मंडळी आजकाल मुलं फाशी घेतात का? वडील विचारतात, अरे बाळ तुझं लग्न करू, तो म्हणतो नाही MD होऊ द्या, फायनल होऊ द्या. फायनल होतं आणि फायनल झाल्यावर फाशी घेतलेली असती फॅनला. का? काही नाही, ती माझ्या बरोबर म्हणली होती लग्न करील आणि तिने दुसऱ्या बरोबरच केलं. अरे येड्या, तुला का फाशी आली का फाशी घ्यायला? अरे दुसरी कर ना बायको, का मरतो का बाई पायी? अरे का माणूस आहे का कोण आहे तू? पण माणसं आता याच्या पायीच मरायला लागलीत का? आणून घ्यावं त्यांच्या पुढं.
अरे काय हा? अरे तुम्ही लोकांच्या मागं लावून मरण्यापेक्षा 10 लोकांनी तुमच्या मागं लागावं त्याला म्हणतात पुरुषार्थ. अरे काय असावं जगणं. भीक नका मागू हो. लक्षात ठेवा, प्रेमाची भीक मागू नका. समोरच्याने तुम्हाला त्या लायक समजावं तो पुरुषार्थ आहे. जबरदस्ती करू नका हो कोणावर, जबरदस्ती नाही. तुमच्यात तेवढं स्किल, गट्स आणि पुरुषार्थ ठेवा. लोकाला मला मान द्या म्हणायची गरज नाही. आणि मान क्षेत्र कुठलंही असू द्या, सामाजिक, राजकीय आणि आध्यात्मिक, मान हा मागून मिळत नसतो. मानाच्या लायक बनावं लागतं, मान आपोआप मिळतो. योग्यता मिळवा, मेरिट मध्ये नक्की याल. म्हणायची गरजच नाही आम्हाला इथं बोलवा कीर्तनाला. काय गरज आहे? हे आहे ज्याच्याकडे सूर्यप्रकाशा इतकं त्याला बोलवायची गरज नाही. त्याला गुरुजी शांताराम महाराजांसाठी जोरात टाळ्या वाजवा. वा वा शांताराम महाराज. काय काही जबरदस्त बॅटिंग केली. हा मग षटकारच जमलं जमलं, काय अडचण नाही हो. हा तानसेन की तान में हर तान महान है, तानसेन की तान में हर तान महान है, चिड़िया भी अपने अपने तान में मस्तान है, मस्तान है. काय झालं, त्यांनी त्यांच्या मस्तीत अगदी गायला आणि असंच आहे हो. काय बरं का, काही हो पण तुम्ही तुमच्या मस्तीत जगा. त्याला जगणं म्हणतात. या जन्मावर, या जगण्यावर शतधा प्रेम करावे. बोर कॅसेट नका हो. काही काही लोकांच्या चेहऱ्यावर सदा 12 वाजलेले. अरे तुला पाहिजे तरी काय, हा 200-500 कमी तरी पण पडला चेहरा. अरे इतकं मिळालंय तरी 500 साठी. कमाले कमाले. काय घेता सुगंधा परी दनवळा. नाही नाही थांबा. आज आपल्याला प्युअर कीर्तन करायचंय सांप्रदायिक. म्हणून नाही ते गोड आहे त्यांचं पण असो. गोडच आहे तुमचं पण आज जरा हे सगळे माणसं आहेत म्हणून जरा आपल्याला हे करायचंय. पेपर चांगला सोडायचा ना. हे परीक्षक आहेत पुन्हा म्हणतील अरे त्या दुसऱ्या महिलाचं कीर्तन तसंच ताईचं काही फरक नाही. बरोबर आहे पण तसं आपलं नाही बरं का. भीमसिंह महाराजांच्या तालमीतली माणसं आहेत आम्ही. फडाची गडाची परंपरा सांभाळणारी असं नाही. होय दादा बरोबर आहे का. त्याच्यामुळे शुद्धच ना. आधा दूध आधा पाणी ज्यादा डाले तो बेईमानी. करायला प्युअर तर प्युअर. काय त्याला काय आपल्याकडे काही कमी आहे का थोडस. बाबांचा आशीर्वादाने जगलेली माणसं आहेत. ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, एवढं वाङ्मय चांगलंय. कशाला काय करायचंय. फार चांगलं. असं वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही, ज्ञानोबरासारखे संत नाही आणि ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही जगाच्या पाठीवर. एवढं मोठं असताना काय डोंगून पाहिजे गरज आहे कुठं कशासाठी काय. काही नाही. आपला विषय इथून निघाला लुटलं. लुटलं सर्व. तुम्हाला वाटलं असेल महाराज नाही अजून मेंदू जाग्यावर आहे. काही नाही, सगळे नाही. देशाला लुटलं. लक्षात ठेवा आजही इराण, इराक, दुबई, अमेरिका युद्ध चालू आहे.
भयंकर नुकसान झाले. पण या नारदाच्या गादीवरून सांगेन, आपल्या देशाचे पंतप्रधान कणखर आहेत म्हणून आपला देश टिकून आहे. आहे का नाही? भूमिका घेणाराच माणूस आहे महाराज. आणि भूमिका घ्यायला सुद्धा छातीची पोलादी माणसं लागतात. आतापर्यंत त्या देशाला काही कमी पंतप्रधान झाले का? अनेकाचं रक्त सांडलं अयोध्येच्या राम मंदिरासाठी, पण वस्तात जन्माला आले मोदीजी आणि अयोध्येमध्ये राम मंदिर उभा राहिलं, याला म्हणतात भूमिका. हे महत्वाचं आहे. म्हणून त्यांनी ती भूमिका घेतली. अशी माणसं आहेत. असो, म्हणून लुटू देऊ नका. आपल्यातली आपल्यात एक संघटना ठेवा. तुम्ही आम्ही साडी माळी कुळी सगळं सोडून द्या. आमुची माळी याची जात शेत लावू बागायत. आम्ही वारीक वारीक हजामत करू बारीक. हे सगळं सगळं आमच्या साधू संतांनी ह्या वारकरी संप्रदायाच्या भगव्या पताका खाली सगळ्यांनी एकत्रित या. आपल्या देशाचा तिरंगा, राष्ट्रध्वज आणि धर्माचा भगवा, तो भगवा प्रत्येकाचं रक्त भगवा आहे. आणि भगव हिंदू धर्म संघटित राहा, म्हणजे देश टिकेल, राष्ट्र टिकेल, धर्म टिकेल आणि तुम्ही आम्ही टिकू. आमच्यासारखा संप्रदाय टिकेल. या सगळ्याची गरज आहे. आणि हे आम्हाला शिकवतो कोण? आमची माती, आमची मातृभूमी आणि आमची माता. म्हणून लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. या बाळासाहेब सानप यांची सुद्धा उपस्थिती लाभली. आपले बाळासाहेब वाघ साहेब ते बी या ठिकाणी आलेले आहेत. वाघाचं आगमन उशिराच असतं. या भागात वाघ साहेबाकडे सुद्धा आमचं जाणं येणं असतं नेहमी. सिन्नरला सुद्धा मोठा सप्ताह झाला त्यांचंही त्याच्यामध्ये मत होतं. बाताई सगळ्यांनी तुम्ही आलं पाहिजे. तिथेही काल्याचं कीर्तन या वर्षी होतं, आम्ही गेलो होतो तिथेही. फार या भागाने मोठे कार्यक्रम करतात सगळीच माणसं एकत्रित येऊन. ही काळाची गरज आहे महाराज. आज पैशाने माणसाची परिस्थिती सुधारते, पैशाने माणसाची परिस्थिती सुधारते, पण मनस्थिती सुधारायला अध्यात्म लागतं म्हणून कीर्तन आहे. आणि माणसात जे आहेत ना फक्त अध्यात्मामुळे. अध्यात्म नसेल तर माणूस माणसात राहणार नाही. याची गरज आहे. आज या सांगली कुटुंबानी 8 जण भावानी आपल्या आई बापाच्या निमित्ताने त्यांना कुठलाही कार्यक्रम ठेवता आला असतं, पण कीर्तनच का? अजून महत्वाचं वाक्य ऐका. कीर्तन का ठेवायची महाराष्ट्रात? तर कीर्तन हा महाराष्ट्राचा आत्मा आहे. आत्मा. हे परंपरा टिकल्या पाहिजेत. कीर्तनामुळे माणसात आहेत. भगवान बाबा, वामन भाऊ महाराज या सगळ्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून लोकांना प्रबोधन केलं. एकर विका आपण मुलं शिकवा. बाबांनी तर मंत्र दिला होता, पुस्तक वाचा. पुस्तक वाचलं म्हणजे मस्तक सुधरेल. सुधरलेलं मस्तक कुठेही नतमस्तक होणार नाही आणि कोणाचंही हस्तक होणार नाही, म्हणून पुस्तक वाचा. गुद्दा आणि मुद्दा 2 गोष्टी आहेत. मी म्हणणारे मुद्दा गुद्दा दादागिरी करणारे लोक संपुष्टात आले. ज्यांच्याकडे मुद्दा आहे ते पुढे गेली. बुद्धीचे वैभव आणणे नाही दुजे, एका केशवराजे सकळ सिद्ध. बुद्धिमान व्हा. आणि हे व्हायचं असेल तर आईची पुण्याई लागती. जिजाऊ मा साहेबांनी छत्रपती शिवरायांना घडवलं. रुक्मिणी आई साहेबांना ज्ञानोबरायासारख्या रत्नाला जन्म दिलं. संत भगवान बाबा सारख्यांना माता कौतुकाबाई आईने जन्म दिला. भगतसिंग राजगुरू यांना सुद्धा आईने जन्म दिला. आणि भगतसिंग जेव्हा फाशीला जायचे ना त्यावेळेस आईला सांगितलं, आई शेवटच्या क्षणी माझ्याकडे येऊ नको भेटायला. आणि जरी आलीच ना आई तरी डोळ्यात पाणी आणू नको. का बाळा? आई इंग्रजाला कळालं नाही पाहिजे की मी फाशीला चाललोय, माझ्या आईच्या डोळ्यात पाणी आहे. आई डोळ्यात पाणी नाही आलं पाहिजे, मी फाशीला चाललोय. पण भगतसिंगाची आई सुद्धा किती त्यागी होती महाराज, लक्षात घ्या. भगतसिंगाच्या आईच्या डोळ्यात थोडं पाणी आलं आणि एका शेजारच्या बाईनं विचारलं, आई बरोबर आहे, जिचा मुलगा देशासाठी फाशीला चाललाय त्या आईच्या डोळ्यात पाणी येणार नाही तर काय? भगतसिंगाच्या आईनं दिलेलं उत्तर कान उघडे ठेवून ऐका माय माऊल्यांनो. भगतसिंगाची आई म्हणते, बाई माझा भगत देशासाठी फाशीला चालला म्हणून डोळ्यात पाणी नाही,
भगत सिंगासारखा आणखी एखादा मुलगा असता तर या मातृभूमीसाठी मी परत पाठवला असता म्हणून डोळ्यात पाणी आहे. तिला म्हणतात आई. महाराज, अशा अनेक आईनं आपले लेकराचं बलिदान या देशासाठी दिलं म्हणून हा देश स्वतंत्र झाला. लक्षात ठेवा. खूब लढे मर्दानी झांसी वाली राणी, मेरी झांसी नहीं दूंगी. काय किती स्त्रियांनी बलिदान दिलंय. जेवढं पुरुषांनी दिलं तेवढं स्त्रियांनी दिलं. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पती गेल्याच्या नंतर राज्य सांभाळलं. आणि महाराज पुढं नाव आहे पुण्यश्लोक. ही पदवी भेटणं सोपी नाही. ज्यांनी आयुष्यामध्ये पुण्य केलंय. पुण्य गुरुनाम गुरु जोग महाराज अशीच एक पूजा होती. ब्राह्मण देवता बसले होते. म्हटले संकल्प सोडा. ते म्हणतात ना मग अहम मम पापोहम. जोग महाराज म्हणेनातच. तेव्हा ते ब्राह्मण देवता म्हटले तुम्ही का म्हणानात. गुरुनाम गुरु जोग महाराज म्हटले अरे आयुष्यात पापच केलं नाही तर म्हणू कशाला. आळंदीची संस्था सूर्यप्रकाश आहेत की गुरुनाम गुरु जोग महाराजांची संस्था का टिकू नये. एकमेव गुरुनाम गुरु जोग महाराजांची संस्था अशी टिकू नये. विद्यार्थ्याला फीस नाही आणि गुरुजीला फीस नाही अशी एकच संस्था आहे आळंदीची. म्हणून टिकली महाराज. हे मोठा त्याग लागतो, निस्वार्थपणा लागतो तेव्हा पिढी टिकते. असं वाटतं का एवढी सोपं आहे. वारकरी संप्रदाय सुद्धा फार मोठ्या त्यागाचं महत्व आहे. गुरुवर्य कुरेकर बाबा अहो काय माणसं होऊन गेली. आमच्या बीड जिल्ह्यातलीच होती बंकट स्वामी महाराज. गुरुवर्य महंत भीमसिंह महाराजांचे महाराज त्यांची पुतणी. काय माणसं होऊन गेली. ही किती त्याग होता, किती बलिदान होतं. आणि त्यागाने इतिहास घडतो, भोगाने नाही. म्हणून भारत ही भूमी संस्कृतीची आहे, त्यागाची आहे, सगळंच आहे. ही ऋषींची भूमी आहे, ही कृषींची भूमी आहे. जय जवान जय किसान जय संविधान त्याच्यावर चालणारा आमचा देश आहे. ही भारत माता आहे. म्हणून ही माता, ही माऊली, ही आई जन्मदाती आई आहे, संत रूपी आई आहे, देश माताई आहे. गो माता, भारत माता, गंगा माता. तुम्ही संत माये बाप कृपावंत. ते सुद्धा आहे. संतांना आई म्हटलंय, बापही म्हटलंय. जन्मदाती आई लेकरावर प्रेम करील, पण संत रूपी आई पूर्ण जनतेवर प्रेम करते. म्हणून लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. आईशी कळ म्हणजे असा कळवळा दुसरा कोणालाच नाही.
जोरात टाळ्या द्या त्यांच्यासाठी. छान. आईसी कळवळ्याची जाती करी लाभाविण प्रीती. तुकोबरायचा शब्द फार महत्वाचा आहे बरं का. कळ, जी कळ देते आणि जिला कळ येते तिलाच आई म्हणतात. आणि कळकळ ही कोणालाही नसते बरं का. दाई असते. आईला मुलाला जन्म द्यायचा असतो. आईला असंख्य वेदना असतात. पण दाई म्हणते बाई रडू नको, थोडं शांत राहा. पण तिला माहिती हजारो विंचू चावल्याच्या नंतर ज्या वेदना असतात ना, त्या एका बाळाला जन्म देताना तेवढ्या वेदना असतात. एक तर ती बाळाला जन्म देते, नाही तर बाळांत पण या शब्दाचा अर्थ तिचा त्याच्यात अंत सुद्धा होऊ शकतो बर का दादा. म्हणून आता काही महिला अशा आहेत की मुलं दत्तक घेतात, आईच व्हायचं नको म्हणायला लागल्यात. शहरला फार भयाने. तुम्हाला वाटतं का हे संकट का साधं आहे का? आपण आलोय हम दो हमारे दोवर आणि त्यांचं बारा बारा, दोन दोन बायका, किती लेकर. मला ही फार भीती वाटते. मोदीजींनी अयोध्येचा प्रश्न लावलाय बर का बाळासाहेब भाऊ. गो हत्या बंद केली, पण एकदा असं वाटतं समान नागरी कायदा करावं म्हणजे झालं. एवढं स्वप्न आहे बरं का. आणि तेवढं पूर्ण करेपर्यंत मोदीजीला सर्वांनीच पाठिंबा द्यावा हे मी जाहीर सांगते. काही म्हणा तुम्ही, आपल्याला राजकारण नाही करायचं, पण देश टिकावा म्हणून नक्कीच त्याच्यात उतरायचंय आणि टिकलं पाहिजे बरं का. टिकलं पाहिजे. ते टिकलं तर आपण टिकणार आहेत महाराज, नाही तर मग गेलं काही नाही. हे सगळ्याची गरज आहे. म्हणून आपण विषय सांगतो की कळवळा आईला. आईने जन्म दिला हो लेकराला, जन्म दिला. आईने काय दिलं? पहिलं ब्लड दिलं आईने बर का. तुम्हा आम्हाला रक्त दिलं आईने. तुम्हा आम्हाला आईने हाडदान दिली. माणूस जेव्हा मृत्यू पावतो दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आपण सावडतो. सावडल्यानंतर ते हस्ती निघतात म्हणजे हाड, बरोबर आहे का. आणि 500-500 हजार वर्षाची हाडं टिकतात पुरातन. का? आईच्या दुधाने मजबूत झालीत म्हणून ती हाडं टिकतात. आईच्या दुधाची किंमत करा. आणि तुम्हाला सांगू का, हाडं येत नाही हे हाडं. आता मुंबईला 50 मजली बर का गुरुजी, 100 मजली बांधकाम आहेत, पण कशावर टिकून आहेत? फक्त स्टील. तसं या बॉडीतलं स्टील म्हणजे हाडं आहेत. त्याच्यामुळे हा बांगला टिकून आहे बरं. त्या दुधाला विसरू नका माय बाप हो. मला तर वाटतं भारतात आणि महाराष्ट्रात वृद्ध आश्रम म्हणजे देशाला आणि महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे हे वाक्य. म्हणजे प्रत्येकाने आपण आपल्या आई वडिलाला सांभाळणं म्हणजे काय? न सांभाळणं हा का पुरुषार्थ झाला का? अरे ज्यांनी तुम्हाला सर्वच दिलं, जग दाखवलं. बघा बाळाचा जन्म झाला ना, बाळ रडल्याशिवाय नाळ कापता येत नाही. आणि बाळ न रडता तुम्ही नाळ कापला तर बाळाचा जीव जातो. कारण अर्धा श्वास आईचा ना अर्धा बाळाचा येतो. इतका नाळ जोडलेला आहे बरं का. आईचं आणि लेकराचं नातं इतकं असतं. इथं तुम्ही आजारी पडलात तर डॉक्टर म्हणतात ब्लड ग्रुप चेक करा. ओ पॉझिटिव्ह असेल तर त्याला ओ पॉझिटिव्ह लागतं. तुम्ही दुसरं कुठलं चालत नाही. कोणत्या ब्लडला कोणतं ब्लड मॅच होतंय तरच जमतं रक्त भरायला. पण आईचं आणि बाळाचं रक्त विचार करा ना, एकच आहे. काय सांगावं माय माऊल्यांनो, तुम्ही लेकरासाठी खूप काही बलिदान दिलेलं असतो आईने. आणि आज मुलांचं लग्न झालं की मुलं आणि सुना आई वडिलाला विचारत नाही. हे दुर्दैव आहे आमचं. काय आम्ही कीर्तनं सांगावं, तुम्ही काय ऐकावीत. खेड्यापाड्यात बरं आहे, पण मुंबई पुण्याला जर पाहायला गेलं तर ही वरवर अवघड होत चाललंय. आम्हाला हे कळालं पाहिजे आईने काय दिलं हो आम्हाला अजून बरं का. मी फार गांभीर्यपूर्वक बोलत आहे आणि जबाबदारीने. आईने काय दिलं आम्हाला? आईने दिली महाराज आम्हाला आबरू. दिली की नाही? बघा बाळ रडत असेल
आई लाखो समाजात कार्यक्रमाला गेलेली असू द्या, पण बाळाला जर भूक लागली ना, तर भूक लागलेल्या बाळाला आई मांडीवर घेते, वरून पदराने झाकते आणि त्या लेकराला पाजते. हे आईनं दिलेलं आबरू दान आहे. आईनं लेकराला जी दिलेली आबरू दान आहे ना, तर तिच्या पोटी जन्माला येणाऱ्या पोरांना आणि लेकरांना आबरू वाटली पाहिजे की आपण आईला कसं सांभाळू नये. येतंय का लक्षात? आणि एवढी जर नसेल तर अशाच साधू संत म्हणतात, अशा माणसाचं तोंड सुद्धा पाहू नये, विटाळ होतो विटाळ. त्याच्यासारखा नरक दुसरा कुणीच नाही, जो आई वडिलाला पाहत नाही त्याच्यासारखा. बरं का महाराज, दुसरी जागाच नाही त्याला. आणि मला एक कळत नाही, ज्यांनी जन्म दिलाय तुम्ही त्याला सांभाळू शकत नाहीत, तर देश धर्म देव आणि समाजासाठी काय करणार आहे तुम्ही? जयाचे ऐक धड नाही तयाचे परत्र पुससी काही करा. म्हणून आईसी कळवळ्याची जाती करी लाभाविण प्रीती. बस. आणि मग काय केलं? अरे पोटात 9 महिने 9 दिवस तिने ठेवलंय पोटामध्ये. पोटी भारा पोटी गोड गायलं गुरुजींनी. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हीच आहे. पोटामध्ये भारवती आई. स्वामी विवेकानंदाकडे एक जण गेला आणि स्वामीजी, बापापेक्षा आईला महत्व काव देता तुम्ही जास्तच जरा, आईवरच कविता, आईवरच हे. स्वामीजींनी काय केलं, 2 किलोचा एक दगड आणला आणि म्हणले तू काय कर, हा दगड फक्त 4 दिवस पोटावर बांध. झोपतानी जेवतानी न्यूमोनला गेलात, नांदूर शिंगोटेला गेलात, सिन्नरला गेलात, नाशिकला गेलात, मार्केटला गेलात, मुंबईला गेलात, भाजी मार्केटला, नाही होय दादा, तर तो पोटावरच ठेवा. ठीक आहे म्हणजे. त्यांनी एक दिवस कसा तरी, दुसऱ्याच दिवशी आला स्वामीजीच्या पाया पडला. मला चुकलं स्वामीजी, मिळालं उत्तर. तुम्ही 2 दिवस सुद्धा 2 किलोचा दगड पोटावर ठेवून नाही झोपू शकत, नाही जेवू शकत, नाही चालू शकत. या माझ्या माय माऊलीने या पोटामध्ये 9 दिवस 9 महिने बाळाला कसं ठेवलं असेल. अरे काही काहीला तर बाळ पोटात राहिलं तर त्या आईला जेवण सुद्धा पचत नाही हो. ती माय माऊली किती कष्ट सहन करत असेल, त्याची जर आम्हाला जाणीव नसेल तर काय आपल्या जीवनात आपण करतोय तेवढी जाणीव ठेवा. आजच्या कीर्तनातून फार तत्वज्ञान घेण्यापेक्षा एवढंच घ्या, ज्यांनी जन्म दिलाय त्याची जाणीव ठेवा, म्हणजेच आम्ही कीर्तनाला आल्याची जाणीव राहील. एवढीच खरी जाणीव, यापेक्षा काही नाही. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हीच आहे. ज्यांनी पोटात लेकराला वाढवलंय त्याचे सर्वस्व हीच आहे. आईसी कळवळ्याची जाती करी लाभाविण प्रीती. हीच खरी कळवळ्याची जाती आहे. म्हणून माता लक्ष्मीबाई आणि पिताजी सांगळे बाबा, खरंच या दोघांचा तुम्ही आज मंदिर बांधून, बर का सांगळे साहेब, उतराई तर होता येत नाही आई वडिलाच्या ऋणातून, पण काही का होईना तुम्ही झालात.
शिलवान मुलगा जन्माला यायला आईचं पुण्य लागतं, उदार मुलगा जन्माला यायला बापाचं पुण्य लागतं, आणि दानशूर मुलगा जन्माला यायला कुळाचं पुण्य लागतं. म्हणून हे सांगळे कुळ, हे कुटुंब पवित्र आहे म्हणून एवढं चांगलं काम आपल्या सगळ्याच्या हातून झालंय. स्वर्गवासी माता पिता स्वर्गात जिथे कुठे असतील तिथून या कुटुंबाला आशीर्वाद देतील, त्यांचे सुना नातवंड मुलं. आणि हा आदर्श आपण प्रत्येकाने घ्या आणि प्रत्येकाच्या हृदयरूपी मंदिरामध्ये आई बापाला जागा द्या, म्हणजे जीवनामध्ये त्याच्यासारखं दुसरं काहीच नाही. आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहणार नाही. एकदा मोठ्या प्रेमाने सर्वजण वर हात करा. कारण आज पाडव्याचा दिवस आहे. शूटिंग वाले या, 8 भाऊ 8 सुना या इकडं, या या सगळे या. चला चला लवकर, हा भजन करा. हार घालायला वर या, हार घालायला. सगळ्यांनी पुढे या. मुकुंद महाराज या, समोरून या. हा टाळी वाजवा. विठोबा 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 तुका म्हणे माझे, 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 तुका सगळे भाऊ ना तू या इकडे आता एकदा. तुका म्हणे माझे, 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 तुका म्हणे माझे. तुम्हा संता वरी ओझे, तुम्हा संता वरी ओझे, वरी ओझे, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती. तुम्हा संता वरी ओझे, तुम्हा संता वरी ऐसी गळ्याची जाती, ऐसी गळ्याची जाती. लाभा विना प्रीती करिला, विना प्रीती
प्रीती करीला भावी प्रीती करी करीला भाला करीला करी बाबा करी बाबा करीला करीला भाविना प्रीतीला भाविना करीला भाविना तुका म्हणे माझे तुम्हा संता ओझे, संतावरी किंवा संता ओझे. म्हणून माझं आयसी कळवळ्याची जाती करी लाभाविण प्रीती. आपली झालेली सेवा संत भगवान बाबा वामन भाऊ महाराज संत मीराबाई आईसाहेबांच्या चरणी समर्पित करत असताना, वाणीला विराम देत असताना, आज या पाडव्याच्या मुहूर्तावर आपण आईवडिलाच्या निमित्ताने एवढा मोठा कार्यक्रम केला. आपल्या सर्वांना धन्यवाद. आणि शेवटी आम्ही तुम्ही 7-8 जण भाऊ, नातवंड, एक डेंटल डॉक्टर आहेत वाटतं नागसून, एक CA आहेत. आमचं बीड जिल्ह्यामध्ये संस्थान आहे श्री क्षेत्र मीराबाई आईसाहेब संस्थान महासांगवी. आपल्याला माहीत असेल की भगवान बाबांचं सावरगाव, जिथे पंकजाताईचा दसरा मेळावा होतो, त्या सावरगावपासून 10-20 किलोमीटरवर आपलं आईसाहेब संस्थान आहे. भगवान बाबाच्या काळातलं तिथे मीराबाई आईसाहेब आणि भीमसिंह महाराजांनी 98ला मला त्या गादीवर बसवलं. तेव्हापासून आम्ही त्या गादीची परंपरा आणि धुरा सांभाळतो. भगुरे गुरुजी महिला कीर्तनकार आहेत, पण महिलाला गादी नसते. पण ही भगवान बाबाची पुण्याई आहे की ती गादी आहे. एवढं एक पुण्याईमुळं मिळालेलं काम आहे. सांगळे परिवाराने, आपण इथं बसलेल्या लोकांनी संस्थानला या, कधीतरी तिकडं आल्याच्या नंतर या, भेट द्या. आणि सांगळे परिवाराला आज मुद्दाम 100-200 माणसाचं यांचं कुटुंब, एक छोटीशी वाडीच आहे हो यांची, म्हणून सर्वांनाच इथं बोलवलं. कारण हा कार्यक्रम कायम स्मरणात राहील, यूट्यूबला राहील. पुन्हा एकदा परिसरातल्या सर्वांना मनापासून धन्यवाद. आणि आज या पाडव्याच्या निमित्ताने महाराष्ट्रातील भजनातले दिग्गज नाही, वारकरी संप्रदायातली वस्ताद माणसं आज भेटलीत. मी ज्ञानोबारायांच्या चरणी, भगवान बाबांच्या चरणी, संत मीराबाई आईसाहेबांच्या चरणी प्रार्थना करील की गुरुजी
तुमचा कायमस्वरूपी सर्व गायकाचा आवाज कायम चांगला राहावा आणि वारकरी संप्रदायाचे अभंग वाणी आम्हाला तुमच्या मुखातून गोड अशी ऐकायला भेटो, हीच ज्ञानोबरायांच्या चरणी प्रार्थना. वाणीला विराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिले रे गुरुदेव वेळी वातोडे महाराज नाही विचारिला अधिकार कामने ज्ञानेश्वर महाराज तुम्ही सर्व मंडळीने इथं नियोजन सांगेपर्यंत कुणी उठू नका. आज या सांगळे परिवाराच्या वतीने आयोजित आपल्या आई वडिलांच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित खास सांगळे परिवाराच्या विनंतीला मान देऊन सबंध महाराष्ट्राचं भूषण आईसाहेब राधाताई सानप यांनी या ठिकाणी येऊन लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त अशी कळवळ्याची जाती करी लाभाविना प्रीती पोटी भार वाहे त्याचे सर्वस्वी साहे तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. या अभंगावर सुंदर असं निरूपण ताईने या ठिकाणी येऊन अगदी सर्वच बाबींना हात घालून एक जगण्याची नवी आशा नवी दिशा या ठिकाणी आम्हा सर्वांना दिली म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्याबद्दल मी ताईचे सांगली परिवारांच्या वतीने व निराळे फत्तेपूर ग्रामस्थांच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो, निर्देश व्यक्त करतो. या ठिकाणी खऱ्या अर्थाने आईवडिलांच्या ऋणातून कोणालाही उतराई होता येत नाही, परंतु ज्या माऊलीने 8 मुलं 1 मुलगी आणि एवढा सुंदर असा परिवार या ठिकाणी या मातापित्यांनी दिला आणि खऱ्या अर्थाने सर्व गुण संपन्न असा हा परिवार आणि या परिवाराने आपल्या आईवडिलांच्या प्रती सद्भावना ठेवत आजच्या या धकाधकीच्या जीवनात सुद्धा या ठिकाणी आपल्या आईवडिलांचं एक सुंदर असं मंदिर आणि त्यामध्ये सुंदर अशा आईवडिलांच्या मूर्ती स्थापन केल्या. या परिवाराला द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहे. कारण आपण समाजामध्ये फिरताना बघतो कितीतरी आईवडील आज वृद्धाश्रमामध्ये ठेवलेले परिवार आपण बघितले आणि खऱ्या अर्थाने जीवनामध्ये तुम्ही कुठेच जाऊ नका, काहीच करू नका, नका पंढरपूरला जाऊ, नका वारी करू, पण आपल्या आईवडिलांचं दर्शन आपल्या आईवडिलांचं हित आणि संगोपन केलं तरच या परिवाराने केलेल्या या कार्यक्रमाला खऱ्या अर्थाने समाजाने या कार्यक्रमातून काहीतरी घेतलं असं सिद्ध होईल असं मला या ठिकाणी वाटतं. मी पुन्हा एकदा ताईचे मनपूर्वक आभार मानतो. या ठिकाणी आईसाहेब राधाताई सानप यांची संस्था आहे संत मीराबाई संस्थान महासांगवी, पाटोदा जिल्हा बीड. या ठिकाणी 50 मुली या संस्थेला ताई अगदी आईसाहेब फुकट शिकवतात, त्यांना फुकट देतात, त्यांचं संगोपन करतात. ज्यांना कोणाला सढळ हाताने या संस्थांसाठी काही दान करायचं असेल त्यांनी करा असं आव्हानही मी या ठिकाणी करतो. आईसाहेबांना साथ देण्यासाठी समाजातील ज्ञानवंत गुणवंत गुणीजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने आज दूरदर्शकरा योग या ठिकाणी लाभला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण आज महाराष्ट्रातील प्रसिद्ध गायक भगुरे गुरुजी असतील, नारायण महाराज खिल्लारी गुरुजी असतील, नवनाथ महाराज गडाख असतील, तानाजी महाराज सांगळे असतील, मुकुंद महाराज लाड असतील, शांताराम महाराज घुगे यांनी तर या संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजनच शांताराम महाराज घुगेंनी केलंय. त्यांनाही
सांगळे परिवाराच्या वतीने उपस्थितांच्या सर्वांच्या वतीने त्यांचे मनपूर्वक धन्यवाद आभार. आज हा जो कार्यक्रम या ठिकाणी एवढा भव्य दिव्य स्वरूपात उभा केला यामध्ये शांताराम महाराजांचं खूप मोठं योगदान आहे. त्यांचे मी सांगळे परिवाराच्या वतीने आभार मानतो. त्याचप्रमाणे आमच्या गावचं भूषण किसन महाराज काकड, पालवे महाराज, अक्षय महाराज तुपसुंदर, उद्धव महाराज आव्हाड, राहुल महाराज डुंबरे यांची ही संस्था आहे. या संस्थेचे सर्व विद्यार्थी या ठिकाणी येऊन अगदी 2 तास आईसाहेबांच्या मागे टाळ घेऊन उभे राहिले. त्यांचेही मनपूर्वक आभार मानतो. आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानतो. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं समाजातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे. त्यामध्ये पंचायत समितीचे माजी सभापती सन्माननीय बाळासाहेब नानाजी वाघ असतील, आमचे सासरे क्रांतीवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेचे माजी विश्वस्त विनायकराव शेळके, आमचे मामा श्री किसनराव घुगे, रामचंद्र बाबा मंडलिक आहेत. हे सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे. मी अगदी किसन नाना घेतलं, मी अगदी 2-2 मिनिटांमध्ये 1-2 मान्यवरांना इथे आमंत्रित करतो. मी प्रथमतः सांगळे परिवाराच्या वतीने आमचे किसन नाना घुगे यांना विनंती करतो, आपण इथे येऊन 1-2 मिनिटांमध्ये कैलासवासी शंकर सकाराम सांगळे आणि मातोश्री कैलासवासी लक्ष्मीबाई शंकर सांगळे यांच्या मूर्ती स्थापनेच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी आईसाहेब महाराष्ट्रामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान आहे. या ठिकाणी सांगावंसं वाटतं, या गावचे जावई होते संजय महाराज वाघ, त्यांच्याबरोबर मलासुद्धा त्यांच्या कीर्तनात चाल म्हणायचा योग आलेला होता. या ठिकाणी आपुल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची या, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. हे या सांगळे कुटुंबा बाबतीत सांगायचं ठरलं. या कुटुंबामध्ये ताई, मी त्यांचा एक नात्याने साडू लागतो, एक नात्याने त्यांचा वेही लागतो. वटवृक्ष आहे आम्ही सर्वजण. या सांगळे कुटुंबाच्या बाबतीत सांगायचं ठरलं तर वटवृक्षाचे आम्ही फांदे आहोत. मी आमच्या सोनेवाडी गावच्या वतीनं, श्री हरिभाऊ सांगळे पतसंस्थेच्या वतीनं, त्याचप्रमाणे आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी कैलासवासी शंकर सकाराम सांगळे आणि मातोश्री लक्ष्मीबाई शंकर सांगळे यांना भावपूर्ण अशी आदरांजली वाहतो आणि थांबतो. यानंतर विनायकराव शेळके. चला 1 मिनिट या 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 2-2 मिनिटं या. काय एवढा टाइम झाला, आणखी 5 मिनिटांनी काय फरक पडतो. उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, आज या गावातील एक मोठं कुटुंब आणि नावाजेल कुटुंब, या कुटुंबाचे पिता आणि माता, या दोघांचंही बी आज दोघांचं बी पुण्यस्मरण म्हणून आणि त्यांच्या दोघांची मूर्ती स्थापना हा कार्यक्रम आपण या सांगळे परिवाराने ठेवला आणि त्यांना उपस्थित झाल्याबद्दल आपण सर्वांचे आभार मानतो. आणि आत्ताच ज्यांना असं कीर्तन केलं, आमच्या जवळचे स्नेह हरिभक्तपरायण राधाताई सानप यांना आपल्याला आयु आणि जीवनावर प्रबोधन केलं. आणि आज हे कुटुंब आपण बघतो, आज हे कुटुंब निराळ्यापासून तर मुंबईपर्यंत कुटुंब गाजलेलं कुटुंब आहे आणि अत्यंत नावलौकिक आलेलं कुटुंब आहे. कारण ताई या कुटुंबानं या खेड्यामध्ये या माऊलीनं जन्म देऊन या आज 8 मुलं आणि सुना आणि त्यांची 1 मुलगी आणि सर्व परिवार सुसंस्कारी घडवला आणि संस्कार देऊन हे कुटुंबाचं नाव मोठं केलं. कारण हे कुटुंबसुद्धा आईनं जन्म दिला, परंतु मुलं जन्माला कसे यावा आणि मुलांना त्या आईवडिलांचं नाव लौकिक कसं करावा, या मुलांना 8 मुलांना आणि मुलीनं हा अत्यंत घडवून संस्कार देऊन आज हा कुटुंब मोठं घडवलं. कारण आपण बघतो, कोणतंही बी आज या खेड्यामध्ये जन्माला आलो, आज प्रत्येकाचा पैसा आहे, प्रत्येकाचा वैभव आहे, परंतु शेवटी त्या काळामध्ये या आई वडील आज 100 वर्षाच्या मागे तुम्ही बघा, त्या काळामध्ये परिस्थिती आपल्या भागामध्ये काय होती. अत्यंत आपण दुष्काळी पट्ट्यातले लोक, या दुष्काळी पट्ट्यामध्ये एवढं कुटुंब मोठं जपवून अत्यंत हे कुटुंब मोठं घडवलं. आज सर्वच
या कुटुंबामध्ये बरेच नोकरीला माणसं आहे, काही व्यवसायात माणसं आहे, परंतु त्याचबरोबर या कुटुंबामध्ये एक माणूस आपले सोमनाथ शेठ सांगळे आज मुंबईला जाऊन व्यवसाय करून आज आपल्या समाजाच्या सर्वांचं नाव लौकिक केलं. आज मुंबईमध्ये जाऊन नगरसेवक होणं, आज 2-4 वखत ते नगरसेवक झाले, त्यांची पत्नी नगरसेवक झाली. अत्यंत अत्यंत आपल्याला सर्वांना भूषणवाई गोष्ट आहे. कारण एवढ्या मोठ्या शहरामध्ये इलेक्शन करणं म्हणजे ते एक आमदारीसारखं प्रकार आहे, आमदारीसारखं ते इलेक्शन आहे. त्या पद्धतीने त्या आज आपण प्रत्येकजण बघत होतो म्हणणं मुंबई महानगरपालिका निकालाच्या दिवशी प्रत्येकजण टी व्ही बघत होतो. त्यावेळेस चित्राताई सांगळे यांचं नाव विजय झाल्या का प्रत्येकजण बघत होता. परंतु ज्या काळात त्या टायमाला टी व्हीवर जेव्हा एक पट्टी आली, चित्राताई सांगळे या नगरसेवक झाल्या आणि सर्वांना आनंद झाला. आज आपल्याला सर्वांचं भूषण आहे. या कुटुंबानं या आईची आणि वडिलांची चांगली सेवा केली, त्याबद्दल यांना धन्यवाद देतो. पुन्हा एकदा आई वडिलांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहताना थांबतो. यानंतर शिन्नर पंचायत समितीचे माजी सभापती सन्माननीय बाळासाहेब नानाजी वाघ. आज या ठिकाणी सांगळे परिवाराचं निमंत्रण स्वीकारून खरं तर समाजामध्ये एक वेगळी दिशा, एक वेगळा विचार आणि एक आदर्श असं विचार म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अशा प्रकारचं काम ज्या परिवाराच्या हातून या ठिकाणी होतं आहे आणि त्याचे सगळेजण आपण सर्वजण या ठिकाणी साक्षीदार होतो आहे. आपल्या आईवडिलांची सेवा करणं आणि आईवडील गेल्यानंतरसुद्धा त्यांची चिरंतन अशी आठवण आपल्या पुढच्या पिढीमध्ये निश्चित या ठिकाणी होईल. अशा प्रकारचं मंदिर या दोन्ही मातापिताची मूर्ती प्राणप्रतिष्ठा या ठिकाणी झाली आणि खरं तर मी मनापासून या परिवाराला धन्यवाद देतो. या निमित्तानं हरिभक्त परायण राधाताई सानप अर्थात आईसाहेब यांचं कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी झाली आणि त्यांनी देखील आई वडिलांच्या संदर्भानं आपल्यासमोर वेगळे विचार या ठिकाणी दिले. बांधवांनो, खरं तर आज सगळा परिवार निश्चित श्रद्धाळू आहे. आईसाहेब या परिवारातली माता ही माझी मामे बहीण होती. हे सगळे हा परिवार माझे भाचे. खरं तर एक भाची या परिवारामध्ये आज नाही, तिची देखील निश्चित आठवण या ठिकाणी सगळ्यांना आहे. खरं तर लेकरा बाळांचं जेव्हा चांगलं होतंय ती त्या लेकरा बाळांच्या आईवडिलांची पुण्याई असते. आपली जी काही पुण्याई ही ती पुढच्या पिढीमध्ये आपल्या लेकरा बाळांना कामा येईल. या आईवडिलांनी निश्चित एक काबाड कष्ट करून हा एक परिवार घडवला, एक विचार, एक आदर्श असं संस्कृती या ठिकाणी निर्माण केली. विनायकरावांनी सांगितली गोष्ट खरी आहे की मुंबई महानगरपालिकेसारख्या क्षेत्रामध्ये सोमनाथ सांगळे हे एक वेगळं नाव या ठिकाणी निश्चित आहे. शिवसेना पक्षाचं ताई ते काम करत आहे एका श्रद्धेनं, एक भावना, एक कायमची श्रद्धा. राजकीय जीवनामध्ये खरं तर आमचे लय पक्ष झाले, पक्षावर आमच्या काही श्रद्धा नाही, पण पक्षावर श्रद्धा ठेवून काम करणारा एक कार्यकर्ता, खऱ्या अर्थानं श्रद्धाळू, हे सोमनाथ सांगळेने त्यांच्या आयुष्यामध्ये निश्चित त्या ठिकाणी काम केलं आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी ठाकरे परिवाराचा एक विश्वासू सहकारी या नात्यानं मुंबई महानगरपालिकेमध्ये 4-5 टर्म झाले. पत्नी आणि सोमनाथ सांगळे दोघे त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करत आहे. बांधवांनो, खरं तर आपल्या रक्तामासातलं कोणी नसताना अशा परिसरामध्ये जाणं आणि तिथं आपला स्वतःचा नावलौकिक निर्माण करणं ही खूप अवघड बाब आहे. आणि अशाही परिस्थिती ज्यावेळेला होतं त्यावेळेला हा सगळ्यांचा अभिमान निश्चित या ठिकाणी असतो. दूरदर्शनच्या बातम्या जरी आपण ऐकत असलो, चित्राताई निवडणुकीत निवडून मुंबई महानगरपालिकेत येते आणि फटाकड्या वाजवण्याचं काम आपण इथं आपल्या मतदारसंघामध्ये करतो. त्याचा आनंद आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये निश्चित वेगळा असतो. त्याचा अभिमान निश्चित आपल्याला आहे. या परिवाराचा देखील निश्चित अभिमान आहे. आणि आज आईवडिलांचं मंदिर आपल्या सगळ्याच्या समोर या ठिकाणी उभं करत आहे, त्याचा देखील निश्चित अभिमान या ठिकाणी मी या परिवाराला मनापासून धन्यवाद देतो. आपण अतिशय चांगलं काम, समाजाच्या हिताचं काम करत, एका बाजूला वृद्धाश्रमांची निर्मिती होते आणि दुसऱ्या बाजूला आईवडिलांचं मंदिर निर्माण होतं आहे.
ही गोष्ट निश्चित कौतुकास्पद आहे आणि म्हणून या परिवाराला मी निश्चित मनापासून धन्यवाद देतो. या दोन्ही मातापित्यांना, माझ्या दाजेंना देखील आणि माझ्या या बहिणीला देखील मी विनम्र असं अभिवादन या निमित्तानं करतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. राधा त्यांना मनापासून धन्यवाद देतो की आपण अनेक वेळा कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी करताय, त्याचा लाभ आम्हाला या ठिकाणी होतोय. काल परवा आडव्या फाट्यावर जे झालं, ताई जरा काय अंत्यविधीला गेल्यामुळं तुमच्यापर्यंत पोचता आलं नाही आणि मग आता हे सगळं आम्हाला हे सगळं सांभाळावं लागतं आहे. मी सकाळचं आज निघालो आहे, सणाचा दिवस आहे, अजून घरात गेलोच नाही, म्हणजे नाशिकून निघालो आहे तसं फिरतच. त्यामुळे या सगळ्या गोष्टी करत असताना तुमच्यापर्यंत पोचता आलं नाही, ती संधी आमची निश्चित या ठिकाणी गेली. मी पत्रिका पाहिली तेव्हाच म्हटलं राधाताईंचा आवाज आणि राधाताईंचे विचार ऐकण्याची संधी आज मिळेल आणि इकडे तिकडे फिरून पुन्हा तुमच्या या कीर्तनामध्ये येण्याची संधी मिळाली. मनापासून तुम्हाला देखील या ठिकाणी धन्यवाद देतो. पुन्हा एकदा या परिवाराला मनापासून धन्यवाद देतो. या माझ्या दाजी आणि या बाईला यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो. यानंतर किसन महाराज काकड, अगदी दोनच मिनिटं. सकल तीर्थाचे धुरे जे का माता पितरे, तया सेवेशी केर शरीरे लोण कीजे. जगामध्ये सर्वश्रेष्ठ आणि सर्वोत्तम तीर्थ जर कोणतं असेल तर ते तीर्थ म्हणजे आपली आई आणि आपले वडील. तीर्थरूप पूज्य पिताश्री कैलासवासी शंकर सकाराम सांगळे व तीर्थरूप पूज्य मातोश्री लक्ष्मीबाई शंकर सांगळे या दोन्हीही मातापित्यांच्या मंदिराचा या ठिकाणी आणि मूर्तींचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये दोनच मिनटं फक्त या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि त्यानिमित्ताने महाराष्ट्रामधील थोर कीर्तनकार संत मीराबाई संस्थान महासांगवी पाटोदा बीड, परमश्रद्धेय हरिभक्तीपरायणा राधाताई महाराज सानप यांनी जगद्गुरु तुकोबरायांच्या लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती या अभंगावरती अतिशय गोड कीर्तन या ठिकाणी केलंय. त्यांचे मी मनापासून उपस्थित सर्व सांगळे परिवार आणि सर्व पाहुणे मंडळीच्या वतीनं ऋणनिर्देश व्यक्त करतो. कीर्तनाच्या साथीकरता ज्यांची साथ लाभली ते महाराष्ट्रातील गायन क्षेत्रामधील डायमंड आणि आमचे गुरुजी आदरणीय श्री हरिभक्तीपरायण महेश्वरजी महाराज भगोरे गुरुजी, त्याचबरोबर आदरणीय श्री हरिभक्तीपरायण आमचे खिलारी महाराज, तानाजी महाराज, नवनाथ महाराज, शांताराम महाराज आणि मृदंग क्षेत्रामध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्या सिन्नर तालुक्याचं नाव ज्यांनी लौकिकाला नेलं ते आदरणीय हरिभक्तीपरायण मुकुंद महाराज लाड. सर्वच मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिली, त्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि या ठिकाणी एवढंच बोलतो की सन्माननीय बाळासाहेबांनी सांगितलं की आपल्या महाराष्ट्रामध्ये वृद्धाश्रम निघाले आहेत आणि आईसाहेबांनी पण सांगितलं तो महाराष्ट्राच्या मातीकरता म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज, ज्ञानोबाराय, तुकोबाराय आदी करून सकल संतांच्या दृष्टीनं सर्वांगीण आपण विचार केला तर तो कलंकच आहे. पण अशा काळामध्ये आईचं आणि बापाच्या करता त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याकरता जर कोणी मंदिर बांधित असेल तर त्यांच्याकरता एवढंच बोलता येईल, सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरता. सुशील पोरं जन्माला येण्याकरता आईची कुस पवित्र लागते आणि चतुर पोरं जन्माला येण्याकरता बापाचं पुण्य असावं लागतं, तेव्हा या सगळ्या गोष्टी घडतात. खरं म्हणजे हा सांगळे परिवार 8 मुलं 1 मुलगी, आमच्या निराळे फत्तेपूर गावच्या दृष्टीनं जर विचार केला तर मला असं वाटतं गावच्या दृष्टीनं माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये तर खऱ्या अर्थानं मी म्हणेल आप्पा पाठीमागे उभे माझ्या, ते माझ्याकरता आधारस्तंभ आहे. त्याचं कारण मी सांगतो, गावामध्ये एवढी कामं झाली, शाळा झाली, मंदिरं झाले आणि विविध सामाजिक, राजकीय, आध्यात्मिक मोठे मोठे कार्यक्रम होतात आणि विशेष करून सप्ताहाच्या निमित्ताने आम्ही त्या कार्यामध्ये सक्रिय सहभागी आहोत. आणि अशा कार्यामध्ये जेव्हा अडचण येते तेव्हा आप्पा माझ्या पाठीमागे अगदी खंबीर बापाप्रमाणे उभे राहिले. खरं म्हणजे तुम्हाला सांगतो, जेव्हा आपला सप्ताह झाला आणि सप्ताह झाल्याच्या नंतर
तोटा आला. आणि आप्पांना मी एकच फोन केला, म्हटलं आप्पा एवढा तोटा आला, किती आला, एवढा आला. आप्पांनी लगेच ते पैसे पाठवून दिले. दुसरी गोष्ट अशी, मंदिराची प्राणप्रतिष्ठा झाली आणि मंदिरामध्ये साऊंड सिस्टीम बसवण्याचं निघालं. आप्पांना फोन केला, आप्पा म्हटले अहो तिकडे कशाला घ्यायची, मुंबईला या, तुम्हाला आणखी पाहिजे तशी घेऊन देतो. म्हटलं आप्पा मुंबईला येण्याची काही गरज नाही, इथे काही पैसे जमले, फक्त 70,000 कमी आहे. किती? 70,000. एका फोनमध्ये आप्पांनी 70,000 फोन पेला मारून दिले. एवढी दान आणि पुण्य करण्याची बुद्धी कुठून येते एवढं मला सांगायचंय. ती बुद्धी आईच्या आणि बापाच्या पुण्यातून येते. आणि अशा आईच्या आणि बापाचं मंदिर निराळ्यामध्ये आणि या फत्तेपूर गावामध्ये ज्यांनी बांधलं ते 8 मुलं, त्यामध्ये आमचे गोविंद मामा असतील, चंद्रभान मामा असतील, हरी मामा असतील, आमचे सोमनाथ मामा असतील, अमृत मामा असतील, सगळेच आता सगळे ते 8 जण आहे. एक बहीण आहे त्यांना, ते एवढ्यांचे नावं, त्यांचे पुतणे, नातू, नाती, पत्न्या, सगळा मोठा परिवार आहे. सर्वांना मी विनम्र भावानं वंदन करतो. असं मोठं कार्य केलं आणि वैकुंठवासी शंकर बाबा आणि आईसाहेबांना विनम्र भावानं वंदन करून आज गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक 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 शुभेच्छा देतो. रामकृष्ण हरी. मी उपस्थित सर्वांच्या वतीने तसेच निराळ्यातील सर्व संस्थांच्या वतीने, त्यामध्ये सरपंच ग्रामपंचायत निराळे फत्तेपूर, चेअरमन विविध कार्यकारी सेवा सोसायटी निराळे फत्तेपूर, माध्यमिक विद्यालय, प्राथमिक विद्यालय, कामगार पोलीस पाटील निराळे, कामगार पोलीस पाटील फत्तेपूर, त्याचप्रमाणे श्रीराम प्रसादिक भजनी मंडळ, हनुमान प्रसादिक भजनी मंडळ व सर्व संस्थांच्या वतीने बाबा व आजी या दोघांनाही विनम्र अभिवादन करतो व पुनश्च एकदा या सांगळे परिवाराला कोटी कोटी धन्यवाद देतो. आलेल्या सर्व पाहुणे मंडळीला सांगळे कुटुंबाच्या वतीने विनंती, या ठिकाणी सुरुची असं भोजन सांगळे कुटुंबाच्या वतीने ठेवलंय, त्याचा आस्वाद घ्यायचा आहे व शेवटचे लास्ट आभाराचा मानण्याचं काम आदरणीय सांगळे साहेब करतील अशी मी त्यांना विनंती. आमचे आई वडील कैलासवासी शंकर सखाराम सांगळे, आई कैलासवासी लक्ष्मीबाई शंकर सांगळे यांच्या मूर्ती स्थापनेच्या कार्यक्रमामध्ये आपण सगळे साक्षीदार झालात. आणि या कार्यक्रमामध्ये हबप राधाताई सानप यांचं कीर्तन आणि त्यांचे सगळे वादक पखवादे वगैरे ही जी मंडळी आहे, ताई फार आम्हाला कमी योग देतो हा सगळं, कारण मुंबईमध्ये हे फार कमी आम्हाला संधी मिळते, कारण मुंबईतले कार्यक्रम आपल्याला माहिती आहे वेगवेगळे कार्यक्रम असतात. पण ग्रामीण भागामध्ये आल्यानंतर मी हे सगळं बघितल्यानंतर अतिशय आनंद होतो. कारण आमच्याकडे बुवाजीबाबाचं मंदिर आहे. या मंदिरामध्ये दरवर्षी आमचा पुतण्या हबप बबनराव महाराज हा दरवर्षी कार्यक्रम होत असतो. मला वाटतं यावेळेस समाधान शर्माजी आले होते. निवृत्ती महाराजांचं कीर्तन झालं. दरवर्षी कार्यक्रम असतो, फार मोठा कार्यक्रम असतो. परंतु आजचा हा कार्यक्रम वेगळा कार्यक्रम आहे. कारण बसल्या बसल्या एक संकल्पना आमच्या लोकांमध्ये सुचली का आई वडिलांचं मंदिर असावं. ही साधू संतांची भूमी आहे महाराष्ट्र, शूरवीरांची भूमी आहे. त्यांचे मंदिर आपण सगळे बांधतो, मंदिर बघतो, त्यांचं नामस्मरण केल्याशिवाय आपण पुढे जात नाही, त्यांचा आदर्श ठेवून आपण चालतो. पण आई वडील देखील कमी नाहीये. जर आई वडीलच नसते तर हा सोमनाथ सांगळे माईक घेऊन इथं उभाच राहिला नसता. तर म्हणूनसाठी एक संकल्पना सुचली. मग यांना सांगितलं बाबा काय करायचंय. त्याच्यामध्ये पोलीस डिपार्टमेंटला काम केलेले आमचे दिलीप सांगळे बंधू आहे आमचे, त्यांनी हट्ट धरला काही नाही केलं तरी चालेल पण आई वडिलांचं मंदिर बांधायचं. आणि मग त्याला सगळ्यांनी सहयोग दिला आणि आज या ठिकाणी हे मंदिर बांधलेलं आहे. मी तर मुंबईला राहतो. आमची जी पुढची पिढी आहे, बरीचशी मंडळी मुंबई सोडायला मागत नाही. मुंबई चालू आहे. खरोखर या ठिकाणी आवर्जून मी तुम्हाला सांगतो,
इच्छा असून देखील आम्ही इथं थांबू शकत नाही, अशी परिस्थिती आहे. कधी कधी असं वाटतं सगळं सोडायचं आणि आता गावी बसायचं, पण ते शक्य नाहीये. कारण जो वसा घेतलाय तो सोडता येणार नाहीये आणि आम्हाला रिटायरमेंट लाईफ नाहीये. जर आमचे शरदचंद्रजी पवार साहेब आपण बघतो, ते शांत बसू शकत नाही. असे कितीतरी महान पुढारी नेते बिते आपल्या महाराष्ट्रामध्ये ते शांत नाही बसू शकत. आणि हे राजकीय पुढाऱ्यांचं त्यांचा एक खुराक आहे, तो जर नसेल तर ते चालू शकणार नाही. मी काही जास्त वेळ घेणार नाही, मला कल्पना आहे आता बराच वेळ झालेला आहे आणि आपण या ठिकाणी येऊन थोडक्यात आम्हाला आशीर्वाद दिले आणि या मूर्ती स्थापनेचे आपण साक्षीदार झालात, त्याबद्दल मी सगळ्यांचा आभार मानतो. आणि खास करून मी ताईंचा आभार मानतो का त्यांनी त्यांच्या मधुर वाणीतून या ठिकाणी कीर्तन करून सगळ्यांना मंत्रमुक्ती केलं, त्याबद्दल धन्यवाद देतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी. धन्यवाद सर्वांना. आलेल्या सर्व पाहुणे मंडळीला सांगली परिवाराच्या वतीने विनंती, कृपया सर्वांनी भोजन करून जायचं.